स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, जितकं होईल तितकं यांना प्रेम देत जा बरं का. ज्यांच्याकडे डॉगे आहे ना त्यांना माहिती आहे यांचं प्रेम जे असतं ना खूप निस्वार्थ असतं. आजचा व्हिडिओ खूप स्पेशल आहे, शेवटपर्यंत पहा. आमच्या जिम्मीचे भरपूर नखरे पाहायला भेटतील तुम्हाला. चला, आज आम्हाला जिम्मीला करायचं आहे रखुमाई करायचं होतं, पण तो झालेला आहे विठ्ठलच करून टाकलं. चला म्हणलं जाऊ द्या, रखुमाई करायचे तयार करायची म्हणजे आमची जिम्मी 5ही मिनटं शांत बसत नाही. पण आता बघा इतकं शाण्या लेकरासारखं बसली ना, खरंच खूप कौतुक वाटत होतं. आणि आमचे 2-2 कॅमेरे आहेत. आज जिम्मीला वाटत असं मी खूप मोठी सेलिब्रिटी झाले म्हणून 2-2 कॅमेरे सुरू केलेले आहेत. त्यामुळं छान असा पोज देत होती, बसत होती. आणि नंतर पण व्हिडिओला छान असा पोज दिला बरं का. बघा छान असं गंध लावलेला आहे, विठ्ठलाला जसं लावतात तसं. आता दोघीजणी लावायला होत्या आणि मी इकडं व्हिडिओ करीत होते. आणि किती छान बसलेलं आहे लेकरू बघा. इतकं छान लेकरू आहे ना, कसं काय इतकं गुणवान झालं काय माहीत, कसं बसलेलं आहे. मस्त असं गंध लावू देते, हलत नाही, डुलत नाही. बरं, कोणाकोणाकडे डॉगे आहे आणि कोणाकोणाचे डॉगे असे हुशार आहेत नक्की कमेंट करून सांगा. आणि आमच्या जिम्मीला आम्ही ट्रेनिंग वगैरे काहीच दिलं नाही, जे आपण बोलतो ना त्याच्यामध्येच ती समजून घेते आपल्याला. आता हे गंध वगैरे झाला आणि पुढं तिचे नखरे बघा पूर्ण लावू दिलं बरं का. छान असा गंध आणि इतकी गोड दिसत होती ना, खरंच खूप सुंदर दिसत होती. दिसायला ते इतकी क्यूट दिसते ना, खरंच सांगू शकत नाही. आमच्या घरामध्ये ते खूप 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 म्हणलं तर लाडकं लेकरू आहे. तिच्या पप्पाचं आहे, भैयाचं, दीदीचं आणि मम्मीचं तर सगळ्यात जास्त मम्मीचं आणि पप्पाचं लाडकं आहे. आणि हिला जे आम्ही प्रेम देतो ना, आमच्या लेकरापेक्षाही जास्त देतो. कारण असे म्हणतात ना, आपण त्यांना निवडत नाही तर ते आपल्याला आईवडील म्हणून निवडतात. आणि जे आपल्या मागच्या जन्मीचे ऋणानुबंध असतात ना, तेव्हाच कोणीही कोणाच्या आयुष्यात असं येत नसतं. काहीतरी मागच्या जन्माचे ऋणानुबंध असतात, त्यामुळंच आपल्या आयुष्यामध्ये हे येत असतात. आणि बघा तिनं गंध मोडून टाकला. आणि तिला आता म्हणलं गंध मोडून टाकलास दीदी मारती. म्हणलं की कशी खाली मान घालून बसली की तिला समजलं की दीदी आता आपल्याला मारती म्हणून. आणि आमच्या जिम्मीला सजवण्यासाठी इतकी मंडळी आलेली आहे बघा, कशा बसलेल्या आहेत तिच्या वारकरी. आणि आपली ती होणार आहे विठ्ठल आज. आणि फिरून बघायला लागली कोण काय करायलं काय नाही. मस्त एकादशीचा व्हिडिओ आहे आणि एकादशीच्या दिवशी छान असं जिम्मीला सजावट. आता बघा भगवा रुमाल पण आणलेला आहे तिच्या गळ्यात घालायचा आणि तिला टोपी पण घालायची. आणि अशी तिची चाललेलं आहे नखरे. छान छान दिसत होती आणि फोटो पण खूप छान छान काढलेले आहेत आम्ही. आणि आता ही जी आहे तिची मैत्रीण आहे आणि ती दोघीजणी मिळून छान असं तिचा मेकअप करीत आहेत. आता मेकअप तर झाला, आता टोपीला बघा कशी करते. तिला वाटतं खायलाच काहीतरी देतात काही की. आणि पण हे खाण्याचे खूप शौकीन असतात बरं का. गोल्डन रिट्रीव्हर जे असतात ना, खूप खूप खाण्याचे शौकीन असतात. आणि मी तर कधी कधी म्हणते, तू मानव जातीत काहून नाही आली बाई, तू जनावराच्या जातीत का बरं गेलीस. तू जे आम्ही माणसं खातो ते तू सगळं खाती. बघा किती छान पोज देत आहे फोटो काढायला, पाहू शकता. एकदम छान लेकरासारखं बसलं. मी तरी इतके हसत होते ना, खरंच खूप कौतुक केलं. आणि जसं आम्ही कौतुक केलं तसं तुम्ही पण तिचं कौतुक करा बरं का. खरंच खूप आज आमच्या जिम्मीनं मेहनत केलेली आहे स्वतःची सजावट करण्यासाठी. कारण असं करणं म्हणजे तिच्यासाठी खूप ओझं आहे. ती काही अंगावर ठेवत नाही, कपडा ठेवीत नाही, रुमाल ठेवीत नाही, काही नाही. त्याच्यामुळे तिला ओझं वाटते. आणि कधी कधी चष्मा टोपी घालून आम्ही व्हिडिओ करतात ना, ते सुद्धा लगेच अशी मान झडकीते आणि काढून टाकते. चला, आजचा व्हिडिओ इथपर्यंत होता. आणि आमच्या जिम्मीचे व्हिडिओ कोणाकोणाला आवडतात नक्की कमेंट करून सांगा. आणि कुठून कुठून पाहता हे पण सांगा. चला मग भेटू पुन्हा अशा छानशा व्हिडिओसोबत. आवडत असतील तर नक्की कमेंट करा. आणि जाता जाता व्हिडिओला एक लाईक करा. आणि चॅनलला नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा. बघा किती छान गोड लेकरू बसलेलं आहे आमचं वारकरी लेकरू. जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल. आवडल्यास नक्की लाईक शेअर फॉलो करा. रामकृष्ण हरी.